मॅन ऑफ द मॅचचं मेडल दिलं जात आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय कोणाकडनं 100 रुपये तर कुमार बगले यांच्याकडनं 100 रुपये. तर खूप खूप शुभेच्छा असतील. चला कॅमेरामॅनला विनंती करतोय आपण मॅचवरती फोकस करावं. पहिलाच चेंडू हा टाकला जातोय शरीरापासून लांब चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. वाईट चेंडूची नोंद आले. धाव फलक आपण पाहू शकता. पहिली धाव ही धाव फलकावरती लागली जाते. एक जबरदस्त नीट नेटकं आयोजन. आउटसाइड द ऑफ स्टंप. आता मात्र एक चांगला चेंडू आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवात झाली एकूण टार्गेटचा जर विचार केला लक्ष्याचा जर विचार केला किती लक्ष लावलंय समोर तर 24 धावा बनवल्यात. 25 धावांचं लक्ष आहे समोर ठेवलं गेलंय आणि ज्या पद्धतीनं हा मॅच होणं गरजेचं आहे तो मॅच या ठिकाणी होताना दिसेल कारण की 3 षटकांचा मॅच आहे. ओ क्या बात आहे. सुपर बॉलिंग. बागपाडा संघाने एक सुरुवातीला वाईट दिला त्यानंतर विश्वनाथ याने स्वतःला सावरलं आणि संघाला सुद्धा सावरलंय. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि विश्वनाथ हा नक्कीच चांगला कमबॅक करतोय. महेश अजून एक चांगला चेंडू जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. बघा फलंदाज कुठे उभा आहे. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं की शरीरापासून भरपूर लांब खेळण्याचा प्रयत्न पद्धत आलित्य नाही आहे. ज्या पद्धतीने फलंदाज उभा आहे स्वतःला सावरतोय मात्र सुंदर अंपायरिंगचा नमुना या ठिकाणी सादर केलाय पंचांच्या माध्यमातून. व्हॉट अ बॉल. सुपर बॉलिंग बाय विश्वनाथ. बरफ. एकूण चेंडूंचा विचार केला आतापर्यंत तर किती चेंडूंचा खेळ झालाय आपण पाहू शकता. तर 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि एक अवांतर फक्त दिलेली आहे. एज फलंदाज या ठिकाणी निघालाय. स्क्वेअर लेग पंचांकडे पाहिलं सुद्धा नाहीये कारण आपण पाहतोय की समोरचे पंच आहेत त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका नव्हती. साऊंड क्रिएट झाला होता आणि फलंदाज महेश वळवी याने आपला रस्ता इथे सुरुवात केलेली आहे चालण्यासाठी. डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला हा शॉट. परफेक्ट लेंथ परफेक्ट लाईन परिणाम एक विकेट मिळालाय तो म्हणजेच महेश वळवीच्या रूपानं. श्रीधर नव्यानं फलंदाज मैदानामध्ये जाईल. डिप्रेशन मध्ये खेळला गेलेला शॉट. बॅटला चेंडू लागत नव्हता अंदाज येत नव्हता. नक्कीच विश्वनाथ याची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने बहरत असताना या मैदानामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू त्याने हाताळले फक्त 1 धाव दिली आणि महत्वाचा फलंदाज तो म्हणजेच महेश वळवी याला त्यांनी बाद केलाय. पूर्णपणे जखडून ठेवलाय धाव संख्येला कारण की 18 चेंडू 25 धावांची गरज असताना एकच धावाले म्हणजेच अजून सुद्धा 24 धावांची गरज आहे आणि 13 चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील. 13 चेंडू 24 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आजच्या दिवसातला हा सेमीफायनल आपण सांगू शकतो. दरम्यान मिसफिल्ड झाले. मिसफिल्ड थोडासा काय घडतंय काय बिघडतंय. शतरक्षण खरा परिणाम 2 धावा पूर्ण आणि असेच हाफ चान्स फुल चान्स बनवावे लागतील. ते म्हणजेच वादळ स्पोर्ट्स संघाला श्रीधर आणि दिनेश या दोघांना. 1 षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर वादळ स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या 1 बाद 3. चला 4 मिनिटं लागले त्या षटकासाठी. विनंती असेल कारण की वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपण करतोय. जेव्हा चेंडू बाहेर जाईल तेव्हा वेळ पॉज केला जाईल किंवा मग जेव्हा विकेट पडेल तेव्हा थोडासा टाइम आम्ही पॉज करून ठेवतोय. सूरज या ठिकाणी चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर जाण्यासाठी निघालाय आणि तो आत्ता जाऊन पोहोचलाय 4 धावांसाठी. चौकार. या गोलंदाजाला सावरावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवरती जरी मोठी धावसंख्या गेली असली तरी सुद्धा समोरचा जो फलंदाज अतिशय चांगली फलंदाजी सकाळपासून करतोय त्या फलंदाजाला
नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करणं गरजेचं. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो, निर्धाव चेंडूची समाप्ती. लेंथ आणि लाईन काय जबरदस्त पकडले बागपाडा संघाच्या गोलंदाजाने. अगोदरचा जो गोलंदाज होता तो नक्कीच विश्वनाथ आणि आत्ताचा गोलंदाज सूरज दोन्ही बरफ बंधू आहेत आणि बर्फाप्रमाणे शांत गोलंदाजी करतात. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय डिफेन्सिव्ह पद्धतीने. चेंडूला फक्त पुष्करो खुशरवचा या ठिकाणी प्रयत्न केला, एकच धाव. आणि श्रीधर याला स्ट्राईक रोटेट केलेली आहे. श्रीधर याने सकाळपासून षटकार आणि चौकारांमध्ये डील केली आहे. आता या सत्रामध्ये षटकार चौकारांवरती ते नक्कीच अवलंबून राहतील की मग सिंगल डबलचा पवित्र आजमावतील, पाहणं गरजेचं आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकाचे 3 चेंडू टाकून झालेत, म्हणजेच 9 चेंडू शिल्लक. आणि 9 चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 17 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावा, 17चा खतरा. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक त्या ठिकाणी जाईल का आणि तो गेला तर झेल घेईल का हा प्रश्नचिन्ह. खराब शतरक्षण मी म्हणेन. एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगला शॉट सिलेक्शन श्रीधर याचं. धावफलक 10 धावा या धावफलकावरती. एक चांगली क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून खेळली जाते. आजच्या दिवसाचा सेकंड लास्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वादळ स्पोर्ट्स विरुद्ध बागपाडा या दोन संघ दरम्यान. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक त्या ठिकाणी टप्प्यावरती राहतोय. 1 टप्पा 2 टप्पा चेंडूला फील्ड केलं गेलं. धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय, ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त मॅच. या षटकाचा शेवटचा चेंडू दिनेश खेळण्यासाठी सज्ज झालाय. हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि ते मात्र झेल सुटलाय. चेंडू चालाय सीमारेषेच्या बाजूनं. शतरक्षक चेंडूला फील्ड करेल, फेकेल, तोपर्यंत आपण पाहणार आहोत काय घडतंय आणि काय बिघडतंय. 2 धावा पूर्ण झाल्या. धाव फलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे 13 या धाव संख्येवरती. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. मैदानामध्ये पाणी पाठवून द्या, जरा क्विक पाठवून द्या. तोपर्यंत वेळ आहे, जाऊया आपण डीजे कडे, ऐकूया सुंदर असं गीत. थँक्यू डीजे. चला आपण पाहतोय तर एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सेकंड लास्ट मॅच आहे आजच्या दिवसातला. यानंतर अजून सुद्धा एक मॅच बाकी असणार आहे आणि थोडीशी घाई करा अशी विनंती करेन. संदीप वळवी बॉलिंग मार्क वरती. संदीप आलाय शेवटचा षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. पहिला चेंडू हवेमध्ये या ठिकाणी बघा भारताचं शरीर आहे, चेंडू घेऊन तिथपर्यंत पोहोचणं अर्थातच कव्हर फार महत्वाची आहे. कव्हर करणं गरजेचं आहे चेंडूला. यष्ट्यांना मात्र महेशाच्या माध्यमातून झालेली चूक, ही चूक महाग पडू शकते. कारण की श्रीधर एक जबरदस्त फलंदाज आहे आणि त्याला तुम्ही कंट्रोल मध्ये आणायचं असेल तर असं झेल तुम्हाला पकडावे लागतील. 5 चेंडू 11 धावांची गरज. शॉर्ट पेच बॉल हवेमध्ये. चेंडू आहे, शतरक्षक चाललाय चेंडू पकडण्यासाठी. मात्र जोपर्यंत शतरक्षक जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज दिनेश बाद. थँक्यू डीजे. दिनेश बाद झालाय, टेन्शन मध्ये आलाय तो म्हणजेच वादळ स्पोर्ट्स हा संघ. मात्र त्यांच्यासाठी मी म्हणेन की तूफान में ताश का घर नहीं बनता दोस्तों, और रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता. दुनिया को जिसने का हौसला रखिए, क्योंकि एक हार से और एक जीत से
कोई गरीब या फिर अमीर नाही बनता. मी म्हणेन बिंदास खेळावा लागेल तुम्हाला. हार आणि जीत या नाण्याच्या दोन बाजू आहेत, मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत. अजूनपर्यंत आपण जर पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आणि 4 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल जिंकण्यासाठी अजून सुद्धा? तर 10 धावांची गरज. 4 चेंडू 10 धावा. रंगतदाजीमध्ये मॅच. प्रेक्षकांनी लक्षात असू द्या, अजून याच्यानंतर एक अजून चांगला मॅच बाकी आहे. हा सुद्धा एक जबरदस्त मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रायडा मोर द विकेट. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा मिसफील्ड. महेश भडांगे यांनी केलेली चूक ही नक्कीच महाग पडेल का? तर नक्कीच महाग पडले. 4 धावा मिळाल्यात. काय जबरदस्त. यष्टी रक्षकाने केलेल्या चुका आता मात्र महाग पडतील. श्रीधर यांचा सोडलेला झेल आणि या ठिकाणी गेलेला चौकार हे निर्णायक ठरू शकतात. 3 चेंडू आणि आता मात्र 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. यस, तर पंचांनी इकडे रिव्ह्यू पंचांनी मागितलाय कसला? क्रीजच्या म्यूट कर एक मिनिट.